पुणे शहर शांततेत झोपलेलं होतं. पहाटेची वेळ होती, पण वाघोलीतल्या एका घरात नियती काहीतरी वेगळंच आणि भयानक लिहून बसली होती. ज्या आईच्या खुशीत मुलं स्वतःला सर्वात सुरक्षित समजतात, त्याच माऊलीच्या हातात जेव्हा रक्तानं माखलेलं शस्त्र येतं, तेव्हा काजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. एका क्षणात सगळं संपलं. एका 11 वर्षाच्या निष्पाप मुलाचा जीव गेला आणि 13 वर्षाची मुलगी मृत्यूच्या दारातून परत आली. पुण्याच्या इतिहासातील ही एक अशी काळी रात्र ठरली, जिनं माणुसकीलाच प्रश्न विचारला आहे की नक्की चुकतंय तरी कुठे. मंगळवारची ती पहाट वाघोली परिसरासाठी एखाद्या भयानक स्वप्नासारखी ठरली. बाहेर सर्व शांत असताना एका घरात मात्र रक्ताचा सडा पडला होता. 11 वर्षाचा तो चिमुकला, ज्याला कदाचित स्वप्नातही वाटलं नसेल की ही त्याची शेवटची झोप असेल. आईनं अचानक टोकाचं पाऊल उचललं आणि आपल्याच काळजाच्या तुकड्यावर वार केला. ही घटना इतकी भीषण आहे की पोलिसांनी जेव्हा घरात प्रवेश केला, तेव्हा तिथलं दृश्य पाहून अनुभवी अधिकाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. नेमकं काय घडलं त्या रात्री? पहाटेची वेळ होती. घरात सर्वजण गाढ झोपेत होते. आरोपी आईनं घरातलं धारदार शस्त्र हातात घेतलं आणि थेट मुलाच्या दिशेनं धावून गेली. काही कळायच्या आतच तिने मुलाचा गळा चिरला. तो बिचारा प्रतिकारही करू शकला नाही आणि तिथेच रक्ताच्या थारोळात त्याचा जीव गेला. एका आईनंच आपल्या मुलाचं आयुष्य असं संपवावं, यावर विश्वास ठेवणं जरा कठीण आहे. पण हे क्रौर्य इथेच थांबलं नाही. मुलाला संपवल्यानंतर त्या माऊलीचं रूप घेणाऱ्या कृतांत काळाने आपला मोर्चा 13 वर्षाच्या मुलीकडे वळवला. झोपेत असलेल्या मुलीवरही तिने वार करायला सुरुवात केली. मात्र त्या मुलीला जाग आली. आईच्या डोळ्यातलं ते भयानक रूप पाहून ती मुलगी सुन्न झाली असेल, पण तिने हार मानली नाही. जीव वाचवण्यासाठी ती धडपडू लागली आणि तिथूनच या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं. ती 13 वर्षाची मुलगी रक्तानं माखलेल्या अवस्थेत जीव मुठीत धरून घराबाहेर पडाली. पहाटेच्या त्या शांततेत तिचा आक्रोश घुमला. वाचवा, कोणीतरी वाचवा, या ओरडण्याने शेजारचे जागे झाले. बाहेर येऊन पाहताच तर काय, शेजारच्या चिमुरडीच्या अंगावर रक्ताचे डाग होते आणि ती थरथर कापत होती. तिच्या ओरडण्यामुळे आरोपी आईचा पुढचा बेत फसला. नाहीतर कदाचित त्या घरातून 2 मृतदेह बाहेर आले असते. शेजाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळेच या मुलीचे प्राण वाचू शकले आहेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना फोन केला आणि जखमी मुलीला जवळच्या रुग्णालयात हलवले. रुग्णालयात नेईपर्यंत ती मुलगी धक्क्यात होती. ज्या आईनं तिला जन्म दिला, तिने तिला चारायला शिकवलं, तीच तिच्या जीवावर उठली होती. हे पचवणं त्या कोवळ्या जीवासाठी सोपं नव्हतं. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असली तरी तिच्या मनावर झालेली जखम आयुष्यभर पुसली जाणार नाही. लोणीगंज पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनेची माहिती मिळताच काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचले. वाघोलीतल्या त्या घरातील दृश्य पाहून पोलीसही हादरले. रक्तानं माखलेलं त्या घर आणि समोर पडलेला त्या निष्पाप मुलाचा मृतदेह. पोलिसांनी तातडीने पंचनामा सुरू केला आणि आरोपी आईला ताब्यात घेतलं. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर नेमकं काय भाव होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण या घटनेनं संपूर्ण पुणे जिल्हा हादरवून गेला. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे, असं काय घडलं होतं, एका आईला आपल्याच मुलांचा खून करावा लागला? यामागे नक्की कारण काय? प्राथमिक माहितीनुसार या हत्येचं ठोस कारण अजून समोर आलेलं नाही. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. हे कृत्य कौटुंबिक वादातून झालं की ती महिला कोणत्या मानसिक तणावाखाली होती की आणखीन काही गुप्त कारणं होती? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं मोठं आव्हान आता पुणे पोलिसांसमोर आहे. वाघोली हा पुण्यातला अत्यंत गजबजलेला परिसर. तिथे सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय लोकांची मोठी वस्ती आहे. अशा सुशिक्षित मानल्या जाणाऱ्या भागात अशी घटना घडल्यानं सर्वसामान्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. लोक विचार करत आहेत की जर आपल्या घरातच आपण सुरक्षित नसू तर विश्वास कोणावर ठेवायचा? या घटनेमुळे पालकांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. गेल्या काही काळापासून आपण पाहत आहोत की किरकोळ वादातून किंवा मानसिक अवस्थातून अशा भयंकर घटना घडतात. तज्ज्ञांच्या मते वाढता तणाव, संवाद कमी होणं आणि मानसिक आजाराकडे होणारे दुर्लक्ष यामुळे माणूस कधी कधी हिंसक होतो. पण या प्रकरणात आईनं मुलाचा बळी घेणं हे अत्यंत टोकाचं पाऊल आहे. समाज म्हणून आपण कुठे चुकतोय का, याचा विचार करण्याची वेळ आता आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेची चौकशी सुरू आहे. घरातील इतर सदस्यांचे जाब नोंदवले जातात. वडिलांची भूमिका काय होती, घटनेच्या वेळी ते कुठे होते, कुटुंबात आधी काही वाद झाले होते का, या सर्व प्रश्नांचा पोलीस बारकाईने अभ्यास करतात.
मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल आल्यानंतर हत्येच्या वेळी नेमकं काय घडलं होतं हे तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट होईल। या घटनेतील सर्वात दुर्दैवी बाजू म्हणजे त्या 13 वर्षाच्या मुलीची अवस्था। तिने आपल्या डोळ्यासमोर आपल्या भावाचा मृत्यू पाहिला आणि स्वतःला झालेला हल्लाही अनुभवला। तिला आता शारीरिक उपचारांपेक्षा मानसिक आधाराची जास्त गरज आहे। तिचे सांत्वन करणं हा मोठा प्रश्न नातेवाईकांसमोर आहे। एका हसत्या खेळत्या कुटुंबाची अशी राखरांगोळी होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं। पुणे शहर हे शिक्षणाचं आणि सांस्कृतिक माहेरघर मानलं जातं, पण अलीकडच्या काळात पुण्यात गुन्हेगारीच्या आणि अशा काही वैचारिक कौटुंबिक घटनांच्या प्रमाणात वाढ झाली। कौटुंबिक कलह असो किंवा मानसिक आजार, वेळी समुपदेशन मिळलं तर अशा संकटांना टाळता येऊ शकतं। वाघोलीच्या या घटनेनं संपूर्ण समाजाला आरसा दाखवलाय की आपण कितीही प्रगती केली तरी मनाच्या आरोग्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत आहोत। पोलीस तपास पूर्ण झाल्यावरच या हत्येचं खरं गुढ उलगडल, पण 11 वर्षाचा मुलगा आता परत येणार नाही। त्या निष्पाप जीवाला काय माहित होतं की ज्या हातांनी त्याला भरवलं तेच हात त्याचा गळा घोटतील। मंडळी, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।